श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेसिपी सांगणार आहे. ती म्हणजे रेसिपी आहे आपली खिचडीची. ती तर सगळ्यांच्याच घरी बनते, हे कॉमन आहे, त्यात काही नवीन नाही आहे. पण तरीही माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण स्टार्ट करूया. तर मी कांदा चिरतच होते. इथं कांदा चिरताना माझ्या डोळ्यात एवढं पाणी आलं, तुम्हाला मी काय सांगू. आणि तुमच्या डोळ्यामध्ये पण पाणी येतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला लसूण शिलून घ्यायचं आहे आणि अद्रकसुद्धा किसून घ्यायची आहे. पण इथं माझी पेस्ट तयार आहे ऑलरेडी. मी इथं शेगडीवरच बनवणार आहे. सर्वात आधी मी कुकर घेतलं. कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल टाकलं. तुम्हाला जर तेल जास्त हवं असेल तर तुम्ही तेल जास्त वापरा. तेल इथं चांगलं कडक होऊ द्यायचं. कडक झाल्यानंतर जिरा मोहरी टाकायची. जिरा मोहरी चांगली तडतड होऊ द्यायची. तडतड जिरा मोहरी झाल्यानंतर मी लगेचच याच्यामध्ये कांदा घालणार आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण इकडं तोपर्यंत तांदूळ वगैरे धुवून घेऊया. तर मी एका बाउलमध्ये 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे छोटा, आणि त्यात डाळही टाकलेली आहे. मला तुरीची डाळ आवडते त्यामुळे मी तुरीची डाळ ॲड केलेली आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही स्किप करा. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मी मिक्स घेतलेली आहे. तोपर्यंत कांदाही इकडे ब्राऊन झाला. मग टमॅटो ॲड केले त्याच्यामध्ये. टमॅटो चांगली नरम होईपर्यंत इकडे अद्रक लसणाची पेस्ट फ्रीजमधून घेऊन मी त्यात टाकणार आहे. तर अद्रक लसणाची पेस्ट पण यात मी टाकून घेतलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट ही चांगली ब्राऊन होऊ द्यायची आहे. नंतर बटाटे ॲड करायचे आहे. बटाटे ॲड केल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे. त्यात हळद, चटणी, गरम मसाला मी घरचाच याच्यात टाकलेला आहे थोडासा, अर्धा चमचा, आणि कांदा लसूण मसाला विकतचा टाकलेला आहे, आणि मीठ टाकलेलं आहे 2 चमचा. 2 चमचे मीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडं तांदूळ वॉश करून घेऊया. तांदूळ वॉश करेपर्यंत म्हणजे पाण्याला उकळी येते फोडणीच्या. इकडं पाण्याला थोडीशी उकळी आलेली. मग याच्यात तांदूळ ॲड करून घेऊया. तांदूळ ॲड केल्यानंतर आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया, आणि नंतर त्यात वरतून कोथिंबीर टाकायची. मग लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडं कढई ठेवलेली आहे. त्यात तेल टाकून तयार आहे, आणि त्यासोबत आपण कडाकडी आणि पापड तळणार आहोत. तुमच्या इकडं कडाकडीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाला खिचडीसोबत पापड आणि चिवडा वगैरे खायला आवडतो हेही सांगा. तर इकडं आपली खिचडी तयार आहे. खिचडी बघा किती सुंदर दिसते. ते मी आता इथं प्लेटमध्ये त्याला घेत आहे. बघा किती सुंदर खिचडी झालेली आहे. खिचडीला बघून तुम्हालाही खावंसं वाटतंय ना. साईडला पापड ठेवून मी त्यावर चांगलं तूप टाकलेलं आहे. तूप 2 चमचे घेऊन चांगलं मिक्स करून मी त्याला आता खाणार आहे. तर चला, मी खिचडी खाते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या.